प्रभाग क्रमांक 28 ड जनता वसाहत हिंगणे खुर्दच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास आणि एकतेचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली भव्य पदयात्रा रविवारी 4 जानेवारी रोजी उत्साहात पार पडली। या पदयात्रेला परिसरातील अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला। या पदयात्रेचं मुख्य आकर्षण बाबाशेठ मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती। सायंकाळी 4 वाजता जय भवानी नगर पर्वती पायथा येथून या पदयात्रेला ढोल ताशांच्या गजरात सुरुवात झाली। पदयात्रा मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून आणि औक्षण करून पदयात्रेचं स्वागत केलं। परिसराच्या विकासासाठी लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे हा संदेश या पदयात्रेच्या माध्यमातून देण्यात आला। एकता आणि विकास हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून काढण्यात आलेली ही पदयात्रा चुनाभट्टी येथे पोहोचल्यानंतर तिची सांगता झाली। प्रभाग क्रमांक 28 जनता वसाहत या ठिकाणी चारही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ वेताळबाबा मंदिरामध्ये वाढून नैवेद्य दाखवून आम्ही प्रचार सुरू करत आहोत। पुण्यामध्ये सगळीकडेच जसं कमळाला भारतीय जनता पार्टीला जे वातावरण आहे तेच वातावरण या चारही उमेदवारांना आहे आणि मला विश्वास आहे जनता वसाहतीमध्ये जी आम्ही आमच्या नगरसेवकांनी जी कामं केली, आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या निधीमधून जी कामं झालीत त्या कामं झाल्यामुळं इथलं पब्लिक या चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करतील आम्ही आत्मविश्वास इथं व्यक्त करतो। आता शेगाव रोडला 2 उमेदवार, एक श्रीकांत जगताप, मंजुषाताई नागपुरे या दोघे बिनविरोध निवडून आले, कारण समोरच्या लोकांना माहिती आहे की इथं आपला निभाव लागणार नाही म्हणून त्यांनी माघार घेतली आणि भारतीय जनता पार्टीला विजय केला। तसंच या प्रभागामध्ये 3 देवी उभ्या आहेत आणि अजून आमचा एक बंधू उभा आहे, तर त्या 3 देवीयांना आणि या बंधूला मी सांगितलं ना कशी जी कामाची पावती आहे, जे नगरसेवकांनी आमदार माधुरीताई मिसाळांनी जे काम केलंय त्या कामाच्या जोरावरती आणि भारतीय जनता पार्टीने जो विकासाची कामं पुणे शहरात महाराष्ट्रात केली त्याच्यासाठी इथल्या प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक जण हे निवडून देतील। प्रभाग क्रमांक 28 हिंगणे खुर्द जनता वसाहत या ठिकाणाहून आज या वेताळबाबा या ठिकाणी आमचे मार्गदर्शक, आमचे नेते माधुरीताई मिसाळ त्याचबरोबर बाबाशेठ मिसाळ यांच्या हस्ते हा नारळ वाढवून आज पहिला दिवस प्रचाराला रॅलीला सुरुवात करत आहोत। भारतीय जनता पार्टी तर्फे आम्हाला 4 जण आहेत, त्यामध्ये 3 महिला आहे, अ मध्ये ऋषाली अनंत रिठे आहे, त्याचबरोबर ब मध्ये सौ मनीषा संतोष बोडकेताई आहेत, त्याचबरोबर क मध्ये विनया प्रसाद भौलीकर आहे आणि ड मध्ये ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप आहे। आज जे आम्हाला माधुरीताईंनी आणि बाबाशेठनी विश्वास टाकून या नवीन जंगलामध्ये मला सोडले, कारण सोडले म्हणजे या जंगलात सोडल्यामुळं माझी जबाबदारी जास्त वाढलेली आहे। हे चारही उमेदवार कसे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील ते मी पाहणार आहे आणि बाबाशेठ आणि माधुरीताई यांच्या माध्यमातून जो या भागाचा विकास झालेला आहे, पुणे शहराच्या माध्यमातून खासदारांच्या तर्फे जो विकास होणार आहे झालेला आहे, असाच विकास पुणे महानगरपालिकेच्या वतीने आमचे 4ही नगरसेवक इथून पुढच्या काळात काम करण्यास कटिबद्ध आहेत। धन्यवाद। आज आमच्या प्रभाग 28 हिंगणे खुर्द जनता वसाहत हिंगणे खुर्द या प्रभागात आम्ही 4ही उमेदवार आमच्या मार्गदर्शक आमदार राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ आणि आदरणीय बाबाशेठ मिसाळ यांच्या नेतृत्वात आणि यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा नारळ इथे फोडला जात आहे आणि आम्ही 4ही उमेदवार इथे आहोत। वेताळबाबा मंदिराचं दर्शन घेऊन, म्हणजे पूर्वी इथे आख्यायिका होती की शस्त्रपूजन करून लढाईसाठी इथनं बाहेर पडायचे, तसं या निवडणुकी रूपी लढाईसाठी आम्ही सर्वजण इथनं शुभारंभ करत आहोत आणि ही लढाई आम्ही नक्की 4 जण जिंकणार ही मला नक्की खात्री आहे। आणि गुलाल 16 तारखेला आमचा भारतीय जनता पार्टी प्रभाग 28 मधल्या 4ही उमेदवारांचा असेल। भाऊंनी आणि ताईंनी जो माझा विश्वास दाखवला आणि मला या प्रभागात उमेदवार त्याबद्दल मी त्या दोघांचे आभार मानते आधी, आणि त्यांनी जो माझा विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी सार्थ ठरेल अशी मी सांगते आणि प्रभाग 28 मध्ये नक्कीच कमळ फुलेल एवढं मी सांगते। नमस्ते, माझं नाव वृषाली आनंद रिठे। माझे पती आनंद रिठे यांनी नगरसेवक म्हणून या प्रभागामध्ये भरपूर विकास कामे केलेली आहेत।
त्यांच्या सेवेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता माझ्या खांद्यावर आहे, तर ती मी प्रामाणिकपणे पूर्ण करीन. धन्यवाद.